म्हणजे अतिशय धक्कादायक आहे घटना की ज्या देशाची घटना, ज्या भारत देशाला लोकशाहीचे स्वातंत्र्य, आदरणीय जगाचा राजा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे बॅनर उभा केला होता, तो पण फाईल हातात घेऊन तो डिजिटल बोर्ड उभा केलेला होता। आणि या बाबतीत मला असं म्हणायचं आहे की मुख्य कार्यकारी अधिकारी करता हा मस्ती आलेला मुख्य कार्यकारी अधिकारी ज्या घटनेनं त्याला शिव केले, नाव काय त्याचं, त्या घटनेची वैभव आवारे साहेब, तर त्यांना त्या घटनेनं ज्या खुर्ची दिलेली आहे त्याचं काही देणं वाटत नसणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्याच्या संबंधित कर्मचाऱ्याला पाठवून अक्षरशः त्या बॅनरवरती कोयत्यानं फाडून बॅनर तो काढून खाली फेकून दिलाय। मग या बाबतीत ज्या भारत देशाची घटना लिहिली आणि जे भारत देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि अख्खं मंत्रिमंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ताकद असताना त्यांचा बॅनर अशा पद्धतीने फाडून त्यांची अवहेलना केलेली आहे, विटंबना केलेली आहे। आणि अशा परिस्थितीत तेथील प्रामाणिक कार्यकर्ते, बहुजन अधिकार संघटना, तेथील अजय काकडे आणि इतर राकेश साहेब, इतर सहकारी हे मुंबई आझाद मैदान येथे गेल्या 15 दिवसापासून त्यांचं आंदोलन चालू आहे। 22 दिवस झालं आंदोलन चालू आहे आणि ही घटना घडून 15 डिसेंबरला ही घटना घडलेली आहे। या बाबतीत मी जाहीर पालघरच्या एसपीला आवाहन करतोय, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे अनाथांचा नाथ म्हणतात, राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी याचा विचार केला पाहिजे आणि येत्या 8 ते 10 दिवसात तातडीने त्या बॅनर फाडणाऱ्या दरोडेखोरांवर, देशद्रोहांवर तातडीने गुन्हा दाखल करावा, अन्यथा पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटलांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी व त्या संबंधितांवर देशद्रोहाची गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भारत देशाचे नेते आदरणीय रामदासजी आठवले साहेब, प्रकाशजी आंबेडकर साहेब, योगेंद्र कवर साहेब, इतर विविध पक्षातल्या आरपीआयचे असो, संबंधित आंबेडकर विचाराच्या लोकांना घेऊन आम्ही वेळ आली तर सोलापूरच्या एसपी ही पालघर येथील एसपी कार्यालयावरती लोकशाहीच्या मार्गाने मोर्चा काढून आम्ही त्यांना जाब विचारू, याची जबाबदारीने नोंद घ्यावी। अन्यथा तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने दिलेल्या त्या अधिकाराप्रमाणे एसपीना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही।